आम्ही चाललोय आता कुठला मॉल रे, फेनिक्स मॉलला चाललोय पुण्यामध्ये. आणि आम्हाला खास आमचा एक मित्र आकाश लालगुडे हा आम्हाला घेऊन चाललाय फेनिक्स मॉलला. त्याच्या गाडीमध्ये त्यांनी नवीन गाडी घेतली आहे. गाडी बघून तुम्ही ओळखत असाल ही गाडी कुठली आहे, ओळखा तुम्ही. हे बघा सनरूफ आहे गाडीला. आणि विषय असा आहे की तो पार्टी देणार होता वन टाइम, पण तो म्हणला मी थोडी तिकडे थोडी. आणि आता हायवेला तो टेस्ट करतोय गाडी कशी पळणार कशी काय सर्व. आणि आम्ही मागे बसलो तर मागे असा झोला लागतो मस्त गाडीचा एकदम. सस्पेन्शनच तसे ऑफ रोड गाडी असल्यामुळं. ही थार रॉक्स आहे. आणि या थार रॉक्समध्ये जो समोर बसलाय तो अनिकेत जाधव राव. त्याला जाधव राव बोललं की त्याला खूप चांगलं वाटतं आणि तो खूप खर्च करतो मग. आणि आता बघूया आपण गाडी कशी चालली. व्हिडिओ लागणार नाही कारण की सेफ्टी पर्पजसाठी ते नाही कंपनीचा तो कंपनीने दिलेला आहे. काय उद्या जर काही गलिच्छ लावलं त्या डिस्प्लेला आणि ड्रायव्हरनी जर तिकडं पाहिलं तर गाडी अशी मजबूत आहे, गाडीला काय लागणार पण ड्रायव्हरची लागणार त्यामध्ये, असा विषय होतो. काय या गाडीचा एक ऑरा आहे का सांगतो तुम्हाला. आणि याचं सीट गार झालंय खाली. आणि काय आहे ते तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण गाडी चालवतो ना तेव्हा ज्या समोर येणाऱ्या गाड्या किंवा आपल्या बाजूंच्या जाणाऱ्या गाड्या तर एकदम अशा छोट्या वाटतात. आणि जर सिंगल रोड असेल जेव्हा अप्पर मारतो ना तर गाडीची लाईट आहे ना पुढच्या आपल्या डोळ्यावर येतच नाही कारण की ती लाईट सरळ खाली जाते. त्यामुळे हा एक प्लस पॉईंट आहे या गाडीचा. किती हा बोल किती कॉन्ट्री आल्या. 3000चा डिझेल लागला त्या ॲशनी त्याच्या कार्डवरनं. आता TTMM करायचं हे दरवेळचा नियम आहे. हिजेच्या गाडीमध्ये जर गेलं तरी पण तो 100 रुपयाच्या CNG पण म्हणतो 50-50 रुपये काढायचे. मग 3000ला इथं कॉन्ट्रीब्यूट करायचे प्रत्येकाने 750 रुपये. पाठवलंच नाही. काय झालं आपलं तुला दत्ता कसा भेटला. बाजूच्या बांगल्यात काम करत आणि मग ओळख कशी झाली तुझी. नाही पार्टनरशिपचं बोलणं कसं आलं तिथपर्यंत कसं काय गेलं. कारण काम वाढत होते त्याकडे पण मोठी कामं येत होते. तुम्ही एवढं क्लोज कसं काय आले. आता 2 मोठे बंगले भेटत होते घेतले नाही खात्याने का दिवस जाईन काय झाले. आम्ही वाकडला आता 43 मिनिटामध्ये आलोय लोणावळ्यामधून एक्सप्रेसने. आणि एक्सप्रेसला देखील टोल नाही भरलाय आम्ही कारण की ओळख आहे टोल नाक्यावरती म्हणून टोल नाही भरलाय. काहीच डिकॅथलॉनला ऑफर चालू होत्या पण गर्दी खूप असल्यामुळे आम्ही जाणार नाही. आता फुल गर्दी आहे. ऑफर अशी होती की 50 सेकंडमध्ये तुम्ही जेवढे डिप्स मारसाल त्याच्यानंतर तुम्हाला एक बॅग मिळणार. पण जाधवरावांनी जर आवाज काढला आणि जर जाधवराव बोलले गाड्या हलवा तर सगळ्या गाड्या काय होणार 100%. पण काय सध्या ते शांत आहेत सनरूफ बंद आणि शांतच ठेवले आम्ही त्यांना. जरा म्हणलं आता नका आवाज काढू पुढं गरज आहे तुमची. तर अनिकेत सारखा शिवाय देतोय गर्दीमुळं. मॉलपाशी पोचलो आम्ही पण पार्किंगसाठी जागा नाही आहे आतमध्ये त्यामुळं गाडी बाहेरच लावणार आहे. पे पार्किंगमध्ये इथे बाजूला एक पत्र्याचा मोठा शेड आहे त्या शेडच्या आतमध्ये गाडी लावणार आहे. आणि हे बघा गर्दी मॉलची. कसं वाटतंय तुला. आकाशची गाडी चिखलात लावली आहे. चाललोय मॉलला. गाडी चिखलात लावली कारण की मॉलला पार्किंग नाही आहे. काही मॉलमध्ये चाललोय आणि बघा इथे खाली पायात चपला बघा. आणि अनिकेतने माझ्या पायावरती ते बघा कसं घाणेरडापणा केला पायावरती उडवलंय. मोबाईल घ्यायचा आता आम्ही अनिकेतला मोबाईल घ्यायला चाललोय. बायकोला घ्यायचं त्याच्या. तर त्याला फोल्ड 8 घ्यायचा आहे. तो पाहायला चाललो होता आम्ही कुठला घेणार. ॲश त्याच्या बायकोला सगळ्यात महागातली शॉपिंग करणार आहे. अनिकेत पण करणार आहे. अनिकेतची आता गुड न्यूज आहे लवकरच त्यामुळे तो खूप सारी शॉपिंग मोबाईल वगैरे घेणार आहे. अनिकेत मग काय घेतोय बायकोला. काय नाही ॲश काय घेतोय मुलांसाठी. सॉफ्टवेअर बघतो नाही मुलांसाठी. अनिकेत तू काय घेतोय येणाऱ्या मुलासाठी. इथे ऑर्डर
हे जे कुठे जायचंय? बघा कसं बघतात ते खाली काय हा पण काय बघतोय काय समजत नाही. मी यांना म्हणलं इथं का थांबलोय आपण, तर काय सांगत नाहीये. मला अनिकेत नाही थांबवलं. आता आम्ही मॅक्स मेनियामध्ये चाललोय. आकाशने बरंच काय घेतलं ऐश्वर्यासाठी आणि आता हे दोघं घेतात ते. आणि काय घेतोय? बघतो आता बायकोला काय त्याच्या बायकोला फोन घ्यायला. आयाश दाखव रे तू कोणता फोन घेतोय बायकोला. प्रोफाईल हे बघा. पिक्चर ठेवून द्या मला. आणि आतमध्ये बोलून दाखव. प्राईस बघा. हे पण काय फील आहे बघ. खोल ना खोल. या तुम्ही कोणतं पण ॲश घेणार आहे तो, एक्सचेंज करणार आहे फोल्ड 6. हा एवढा भारी नाही आहे, हा वापरून झाला आहे आपला. हा आपल्या 2 मेंबर्स काय आहेत, मला नाही एवढा आवडला तो. पर्सनली नाही आवडला, तुला आवडला तर घे. ॲशने 24,000चा चष्मा घेतला आहे EMI वरती. हे बघा अनिकेतच्या पण मनात चाललंय. घालून बघ. बघू स्पीकरवाला आहे मला नाईटसाठी ट्रान्सफर घ्यायला. काय घेतो ॲश तू? अनिकेत कुठलं बुक घेतोय बाळा? 50 शेड्स. तू हेच वाचत आलं शाळेपासून. जरा पुढं सरक. इंग्लिश वाचायला नाही पुस्तक ते बघ ना कुठलं आहे, कोणासाठी ते बघ. मग येते ना क्या बात आहे. घ्यायची मला मार्केट 99. इथे सर्व 99 रुपयामध्ये मिळतं बघा, 99च्या खाली. काय घेतो तू? 2,000 रुपयाची. मग तू काय म्हणलं स्वस्त आहे? काय चल बघू. थोडं कमी गावातले बरं मॉल. हो गावातली पोरं आल्यात मॉलमध्ये आणि हे बघा या शेकडे काय करतात. आणि हे बाथरूम मध्ये लावण्यासाठी घेतले आणि गाडीत झोपण्यासाठी. काहीच आमचं शॉपिंग करून झालेलं आहे आता. हे बघा फक्त बाथरूम मधल्या गोष्टी घेतलेल्या आम्ही, ज्या बाथरूम मध्ये लागतो आणि गाडीमध्ये. वरती मला भूक लागली आहे तर आम्ही तर खायला आलोय. गाईज आता आम्ही बाहेर आलोय, आमची शॉपिंग करून झालेली आहे मॉलमध्ये आणि आता जेवायला चाललोय. जाम भूक लागली आहे. भैया सुकी पुरी दो. एवढं पोटलं बघ. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. बाय 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 बाय.